चला आम्ही आता निघतो. आता वाजले 4:45 आणि आमची बच्चा पार्टी हजारा. बच्चा पार्टी थोडी कमी झाली आहे मामाकडे गेले. त्याच्यामुळे मामाकडे गेल्या लग्न आहे त्याच्यामुळे याचा नंबर लागलो हा बच्चा पार्टी या बच्चाचो. तर मंडळी चला आम्ही आता जातो कोकरगावच्या गणपती का पाया पडू का आणि मग थायना मग देवगडला येणार नाश्ता करणार आणि मग येणार घरी. चला ये गणपती बाप्पा चला. आवाज जबरदस्त कमी आहे पण आवाज जबरदस्त करा. तर मंडळी बच्चा पार्टी आमची कमी असल्यामुळे आई म्हणता मी पण येतोय. तिका वाटला पहिला सर्वजण आई म्हणला चल तू पण चल. आई रेडी आहे. मनीष म्हणता आईली तू बसूक मिळत ना म्हणता. चला ए आजी घेवा ए सर्वांनी उचलून घेवा. चला बघूया तुमच्यात किती ताकद आहे ती. चला ए पळाले गंधर्व भाऊ बोली हा म्हणता. ह्यो एक आमचं एक मागे भाऊ बोली हा बघा. चले पुढे चल लाजू नको. चल चल लाजता जरा. ए सांगा काही चाललं असते ते विचारतात ना बघा काहीसून वरसून विचारतात. हो येतास का फिरूक नाही म्हणतात. तर फुल रेडी हर्षल रेडी ना. हा मंडळी चला आम्ही आता निघालो कोकरगावच्या गणपती का आणि बच्चा पार्टी आणि आई आमची मागे बसलेली आहे. हे आंघोळ केलास ना सर्व. आवाज कमी दिसता म्हणजे काय काय गोलमाल दिसता माका. आंघोळ केलं त्यांच्या शूटिंग करणे म्हणजे समजत कॅमेरा. हे आंघोळ केलास काय नक्की ना. आता चोरी लपवसाठी मोठ्यानं बोलतो मी बोललोय ना. हर्षल गप दिसता. हर्षल तू मी केलंय. केलंस ना. मी आता संध्याकाळी केलंय. गंधर्व आताच केला नाही येऊच्या आधी कारण तो बागेत गेल्यामुळे सकाळी केले नव्हती आणि मी काय सकाळीच केलेलो आहे. मंडळी चला जाऊया गणपतीच्या दर्शनाका. गणपती बाप्पा जबरदस्त आवाज उलटो. पेट्रोल भरलं आणि हवा पण भरलं. हवा चेक केलं बरोबर हा की नाही आणि ह्यांची हवा थोडी गेलेली दिसता माका गपगपत. वेळ झाला कंटाळलेच वाटतं. कंटाळलाच नाही ना रे. आणि पेट्रोल भरले आता 1000 रुपयाचा आहे प्रत्येकी. तुमच्यावर 100 रुपये बसणार पेट्रोलचे. हा 1 2 3 आदिश आणि माई आणि गणेश 400 रुपये. या ठरला नव्हता आणि आईवर 200 रुपये. आई या ठरला नव्हता. हे म्हणते या ठरला नव्हता. का माहिती आहे मस्करी करते. माहिती आहे ना तुमका मस्करी की नाही ती. काय रे देणार पैसे देणार रे. आवाज येत नाही. आवाज येत नाही. देणार नाही देणार म्हणतात सर. का उतरवून घाला रे. तर मंडळी चला आता तुमका आम्ही खाक्षीचो हे दाखवतोय टन दाखवतोय. बघू शकतास कसं नागमोडी वळण डेंजर आहे हो. तेव्हा जाम भीती वाटायची आहे ना. एकदम डेंजर उतार आहे आणि असं वळणात एकदम. दाबो तिट्याचा रस्ता झाल्यापासून थोड्याची वाहनं कमी झाली त्या साईडला जाणारी. आता हे कायम ऍक्सिडेंट वळण आहे. अपघातीच होय. तर पहिले हे कायम या व्हायचे. तर एकदम डेंजर या वळण. पण हे तुम्ही घाबरू नको. विठ्ठल कोंडी असताना घाबरायचं नाही लक्षात ठेवा. सरकारी ड्रायव्हर आहे. हा सरकारी होय. हे गाणं म्हणा आता स्वर्गापेक्षा. त्याला हर्षल बोल. स्वर्गापेक्षा सुंदर असा पेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही ते उंडवा आणि बघून जावा प्रसन्न होताला मन. प्रसन्न होताला मन. आई म्हणता की नाही गाणा म्हण. नाही ना तू पण म्हण. तू काय येत ना येता ना. हर्षल नाही म्हण आता. हर्षल येत नाही गाणा. घेऊ का गेलो जग मारून येईल याच्या बरोबर ना. हर्षल असं नाही ना म्हणत. गाडी नाही घालत म्हणा. खराब बोल गाडी घालतेस ना तुम्हाला.
चला आता तर थोड्या वेळात मंडळी, मला या आता व्हिडिओ जेव्हा घेऊ नको. दाभोळे पूल, तर मंडळी हा दाभोळे पूल आणि ह्यो रस्तो गेलो हा कुणकेश्वर. तेव्हा तारामुंबरीचा रस्तो झालो नव्हतो, तारामुंबरी ब्रिज झालो नव्हतो, तेव्हा हैसूनच सर्व कुणकेश्वर काकवण हैसूनच सर्व गाडी जायचे. आम्ही हैसूनच जायचे, तेव्हा लांब पडायचं थोडा, पण सर्व गाडी हैसूनच जायचे. आणि ह्यो रस्तो गेलो दाभोळे. दाभोळे करत पोकरबाव, तुला एसटी थांबेल. हे कशा थांबले होत. तर मंडळी आता आम्ही येलो दाभोळे. बघ किती गाडी लागली. गर्दी दिसते. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आम्ही मंदिराकडे गेलो, बघू शकता. हे बघा पोखरबावचा सिद्धिविनायक गणपती मंदिर. आणि गर्दी भरपूर दिसता, कारण मे महिना हा, त्याच्यामुळे पर्यटक भरपूर इलेले दिसतोय. चला एका लाईनीत चला. एका लाईनीन चला रे. परेड. नका जात जरा. तर मंडळी बघू शकताच, गर्दी भरपूर हा गाडी पर्यटकांचे दर्शनासाठी. व्यवस्थित काय एका साईडलाच ठेवा, एकत्रच ठेवा आपले. तर मंडळी बघू शकता, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोकरबाव. जय श्री गणपती गजानन बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंडळी, चला दर्शन झालं आणि आम्ही आता खाली होतो. खाली पाणी आणि पिंडी आहे, ते सर्व तुमका आम्ही दाखवतोय. चला. आणि आई आमचे आराम करता, आई खाली येत नाही आणि आम्ही सर्व असं जातो. डिफरन्स. पैसे टाकले ते बघ, सर्वांनी पैसे टाकले. काय हे बघ कासव रे, हे बघ. हा बघ कासव. अरे ते पण दोन माका तर काही दिसत. हा बघा गेला वाटतं तुमका भियाला. तो बघ कसलो ते मासो हा. हया तो बघ सापासारखो. नाही, ती दोन कासवाच आहेत रे. आणि तो बघ साप. हा 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 हा. दिसलो? साप नाही, तो मासो हा मोठो. हो बघा, मासो हा ना तो. हो. हे ताबो कसं विठ्ठल ताबो. वा, हे भरपूर कासव आहेत. हे बघा, हे बोलता बोलता गेला. हा बघ, हा हे बघ, हे बघ. पक्षी पण आहे. मस्तच गुवा ती बाई, गुवा आतमध्ये नाही. त्या साईडला एंट्रन्स काही ना असं वेगळा. काय बाहेर ना काही दिसली नाही ते. नाही, त्याला नाही दिसत, बाहेर नाही दिसत नाही. झाडां बिडां. हे पक्षी, पक्षी हे आतो बघोळ आतो. हो बघा.
तर मंडळी आमचे माझे स्वीट फॅमिलीचे सबस्क्रायबर मिळाले होते, भेटले होते सॉरी. तर आम्ही खाली गेलो तर स्वीट फॅमिली आणि माझे सबस्क्रायबर भेटले. हो चला, काय मुंबई का खैर होता विक्रोळीला. हां हां चालेल ओके चला. हां चला ऑल द बेस्ट. हां हां थँक्यू. काका खाली उतरायची जागा बघितली बघ, किती माणसं आहेत. हां चला. हां हे आधी दर्शन घेऊया आणि मग पाण्यात उभे राहूया रे. चला तू केलं नाही तर डुबकी मारून ये डुबकी. डुबकी मारून ये. पाणी येत हा आता येत नाही. वा का माहिती आहे बरा निहारला उगीच काही पकवू नको आहे. निहार पकवत आहे आमका. तर मस्तच वाटतं मंडळी. सर्व निसर्गाच्या कुशीत झाडा बिडा मस्त मोठी आहे, सर्व भारीच वाटतं एकदम. नाही पडशी ही पडणारच आता पाणी आहे. तर मी त्यांका म्हणतोय पडशाल हे हसतात माका आणि मीच आता पडलोय. असा तुम्ही असा मजा तुमची हसून घ्यावा माझ्यावर. बघा एक हसता. तर म्हणजे शूटिंग करता करता बघा ह्याच्यात पाय गेलो आणि गाण पण मस्त लागली आहे एकदम. तर पाय धुतोय जरा. हा मस्त वाटत. तर आता थोडी गर्दी कमी झाली आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी रिलॅक्स मध्ये बसले आहोत. मग असे बसू गावा नाही होता यांका, तर गर्दी होती, भरपूर जण होते. आता कसं वाटतं? मस्त ना? ते गंद्र पाय तो पॅन्ट थोडी वर कर. हे सरळ जा माहित आहे ना, नाही तर खाली त्या साईडला खोल. हा नाही तर जाऊ नको, थांब. तर मंडळी आमच्या निहारने हे पण पकडल्यानं मासे बघू शकतास. निहार बाकी निहार माशांतर एक नंबर आहे. लक लय जबरदस्त माशांतर लक. वाडीत दिवसभर तो मासे असणार, सकाळ दुपार. घराकडे ए जेवक जातस की नाही रे तू? ए जेवक जात की नाही घरा का? 15 असतस तर कायम जात ना. ए मासे मिळाले. हे चला वर चला. अरे हर्षल दमलो काय? दमलो वाटतं हर्षल. चल वर. बजरंगबली हा बघा, बजरंगबली की जय. मस्त जा. वा आहे ना, भारीच वाटतं. तर आहे ना, तर भारीच वाटतं एकदम. बघू शकतास. कॉइन आणलं
मी विचार एकच टाकले किती 20 ची खाली टाकलं पाणी यात कॉइन. वा भारी सावकारच तू. नाही रे माझ्याकडे डॉलर हा पावात देव भावात म्हणता. हा म्हणजे मासे म्हणजे हा आणि मासे पण जास्त गावतील म्हणता. तर ही गाडी चालली. महिना तर भारीच वाटतं ना. पावसात भारी वाटत एकदम महिना. वरणा मस्तपैकी बघायचा कारण पावसात खाली जाऊ मिळत नाही त्याच्यामुळे वरणाच बघायचा पावसाच्या वेळी. हे पावसाळ्यात पण येऊया पण पावसाळ्यात काय माहिती विषय पावसात खाली जाऊ नाही मी नाहीनाच बघायचं उभा राहून. हा जुलैला येऊ जुलैला. चला इलो वर. आई वैतागली. आई खाली कोणाने तरी निरोप पाठवल्या की विठ्ठल कोंडे कोण माका वाटला ना म्हणता खाली आता मी होते ना तर विचारू का कोण कोंडे कोण नाही मग विठ्ठल कोंडे ना तर मी बोला होय माका वाटला सबस्क्रायबर की काय. आई ना पण त्यावर तुम्हाला आई बोलवते. मारीच मजा झाली माका पचको झालं. पचका रे पचका. सर्व मंडळी बघू शकता श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर पांडवकालीन प्राचीन देवस्थान दाभोळे गावमध्ये पोखरगाव गाव हा त्या पोखरगावमध्ये हे मंदिर हा. ते बघा याच मार्गात वरती रस्त्यासाठी जंगल साफ करताना ही मूर्ती एका खडकाला उभी असलेली मिळाली. ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञातवासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे आणि म्हणून या ठिकाणचे नाव पोखरगाव गणपती असे रूढ झाले. तर मंडळी माहिती भरपूर आहे त्याच्यामुळे मी शूट करतोय आणि तुम्ही ती नंतर वाचू शकता हळूहळू. ही बघा ही अशी माहिती आहे सर्व. ए चला चप्पल घालून झाले ओके चला. ए गाडी बघा गाडी बघ ना. थांबा थांबा गाडी येता. हा चला डाव्या साईडला येऊ. तर मंडळी मस्त दर्शन झाला आणि या मंदिर पांडवकालीन पोखरगाव दाभोळे गावात तर खाली पण मस्त वाटलं एकदम निसर्गाच्या सानिध्यात. आता मे महिना तरी पण पाणी भरपूर होतं खाली काय रे होय ना. आणि आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहोत कारण बच्चा पार्टी का भूक नाही लागली. ते बोले आमका भूक बी काय नाही म्हणून. लागली लागली रे. काय खाणार आज असत्ता हॉटेलमध्ये देवा म्हणून सांगा. तेंका आहे तुम्ही नाही तुमका काय वाटत ते हेंका वाटत तर देवा तुम्ही तुमच्या मनान देवा. आणि हर्षल तू मिरचीचं ठेच. हर्षल भूक लागली नाही लागली आई तुका भूक लागली नाही नाही ना. नाही नाही पाणी पी फक्त. पाणी लिंबू सरबत लिंबू सरबत लिंबू सरबत खायचं आहे काय चला. तर मंडळी चला आता आम्ही जातो हॉटेल प्रपंच मध्ये नाश्ता करणार आणि मग घरी निघणार. चलो आवाज नाश्ता बुला रहा है तेरे को. देवगड मोरवे रत्नागिरी मालवण रत्नागिरी मालवण. हा बोल. मला नाही येत कोकणचा रस्ता नागपुडी कोकणचा रस्ता नागपुडी कोकणचा रस्ता नागपुडी. हे पहिला असं होतं राम हे बघ राम मध्ये आणि गर्दी होती म्हणून आम्ही पहिल्या आधी सीट अडवलं आणि आता आम्ही जातो ऑर्डर दिलं आणि आता आम्ही जातो हँड वॉश करू. चला हात धुतला काय ना. चला पहिले हात धुवायचे केव्हाही लक्षात ठेवा. पहिला हँड वॉश नाश्ता. तर मंडळी चला नाश्ता इलो आमचा बच्चा पार्टीचा आणि गंधर्वान मागवल्या पाव भाजी माई समोसा. तुझी निया मिसळ या हर्षल शेठ हा आदिश आणि मनीष
उसळ म्हणजे सर्व एकत्र बसले म्हणजे हे दोघे उसळवाले एकत्र बसले, हे दोन मिसळवाले एकत्र बसले. तेव्हा माईन समोसा मागवले ना आणि म्हणे गंधर्व पाव पाहिजे आणि आईचो आमच्या उपवासा. आई उपवासा ना आई लिंबू सरबत हवा. तर आता आम्ही नाश्ता करणार आणि मग गावकर कोल्ड्रिंक्स मध्ये जाऊन स्टँडच्या ते लिंबू सरबत पिणार. आणि माझा कॉफी आणि ब्रेड बटर हवी कडक आहे एकदम नको मस्त. कसा मंडळी येवा मस्त की नाश्ता करू का. मंडळी चला नाश्ता झालो सर्वांनी मस्तपैकी नाश्ता केले आणि आवडलो ना नाश्ता. पोट भरला आता जाऊन जेवणार तरी जेवणार. वा मस्त जाऊन जेवायचा नाही तर घरचे परत म्हणतील विठ्ठल घेऊन गेलो आणि खाऊ घेऊन गेलो आणि आमचं जेवण फुकट गेला. मस्त घरी जेवायचा थोड्या वेळ. आता किती 7:30 वाजले तर म्हणजे आता 7:30 वाजले 7:30 की 8 वाजले 8 वाजले ओके. तर म्हणजे आता 8 वाजले आणि जाईपर्यंत काय 10 मिनिटात पोहोचू आणि जेव्हा काय तुम्ही 9 9:30ला जेवताच काही टेन्शन नाही. तर म्हणजे चला या आजच्या ह्या व्हिडिओचं हेच एंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत